तर नमस्कार. आज कॉक्रोच जनता पार्टीला खूप चांगलं यश भेटलं. हे सगळ्यांना जाणूनच आहे, सगळ्यांना माहीतच आहे. ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगू इच्छितो, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. कॉक्रोच जनता पार्टीच्या सर्व अटी शर्ती सगळ्या मान्य करून जे तरुणांनी आत्महत्या केल्या त्यांना 1-1 करोड रुपये देण्याचं सरकारनं म्हटलं आहे. पण आता सरकार हे झुकलं आहे जनतेसमोर, तरुणांच्या आक्रोशासमोर. आणि उद्या होणार आहे मोर्चा मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचा, जेणेकरून तरुणांचा विजय महोत्सव साजरा होईल उद्या असंच वाटतं. तुम्ही जाणार असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तरुणांना आणि देशाचं राजकारण बदलून टाकायला सर्वांनी मदत करा असंच म्हणतात. तर एक मोठी गोष्ट, अमेरिकेत शिकत असलेल्या अभिजित दिपके यांनी महाराष्ट्राच्या तरुणांना, हिंगोलीच्या तरुणांना, म्हणजे हिंगोली माझंसुद्धा गाव हिंगोली जिल्ह्याच आहे, म्हणून मलासुद्धा खूप अभिमान वाटतो की आमच्या जिल्ह्याचा एक तरुण देशाचं राजकारण घडवतं आहे. देशाचं राजकारण म्हणजे मोठ्या उंचीवरती नेतं. जे मोदी सरकार कोणाच्याही पुढे झुकलं नाही, त्या सरकारला झुकवणारा तरुण आमच्या जिल्ह्याचं आहे. हे अभिमानास्पद बाब आहे. तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. काहीतरी बनवायचं म्हणून, कुठल्याही गोष्टीवर बोलायचं म्हणून नाही, बोलायचं नाही, तर तरुणाच्या विषयावर बोलणं हे गरजेचंच आहे. आता एक गोष्ट मी स्पष्ट करतो की आत्ता यांनी असेच आंदोलन सुरू करून देशाच्या तरुणांना नोकऱ्या कशा भेटतील, म्हणजे 2 करोड एका वर्षाला नोकरी देणार असं मोदीजींनी कबूल केलं, तर त्या नोकऱ्या पुन्हा लोकांना कशा मिळतील याच्यावरती सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. धन्यवाद. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. माझं चॅनल आवडला असेल तरी सबस्क्राईब करा, नसेल आवडलं तरी सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम. भारत माता की जय.